हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅथ्स प्लस. आजपासून आपण मॅथ्स या विषयाची सुरुवात करत आहोत. जे स्टुडंट्स स्कॉलरशिप एक्झाम देणार आहेत आणि ग्रेड 8मध्ये आहेत आत्ता यावर्षी, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. आपण सुरुवात नंबर वर्कपासून करणार आहोत, म्हणजे नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटेजर्स, रॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर्स आणि रिअल नंबर्स. या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत ते आपल्याला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. नॅचरल नंबर्स म्हणजे काय? द ग्रुप ऑफ नंबरचा असा ग्रुप की ज्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 अँड सो ऑन खूप सारे नंबर्स असतात. या नंबर्सला काउंटिंग नंबर्स किंवा नॅचरल नंबर्स असे म्हणतात. याचा ग्रुप जो आहे तो आपण कॅपिटल लेटर यांनी डिनोट करतो. आणि सगळ्यात छोटा नॅचरल नंबर आहे 1 आणि सगळ्यात मोठा नॅचरल नंबर आपण सांगू शकत नाही. सेकंड पॉईंट आहे होल नंबर्स. आता होल नंबर्स म्हणजे काय? तर होल नंबर्स म्हणजे द ग्रुप ऑफ नंबर्स ज्याच्यामध्ये 0, 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन असे नंबर्स असतात. ज्याच्यामध्ये नॅचरल नंबर आणि होल नंबरमध्ये फक्त 0चा डिफरन्स आहे आणि होल नंबरचा ग्रुप कॅपिटल लेटर डब्ल्यूनी डिनोट केला जातो. सगळ्यात छोटा होल नंबर आहे 0. सगळ्यात मोठा होल नंबर आपण सांगू शकत नाही. मला वाटतं नॅचरल नंबर आणि होल नंबर म्हणजे काय लक्षात आलं असेल. आता इंटेजर्स म्हणजे काय बघा. इंटेजर्स म्हणजे ग्रुप ऑफ नंबर्स ज्याच्यामध्ये -3, -2, -1, 0, 1, 2, 3 म्हणजे बघा या ग्रुपमध्ये सेंटर 0 आहे. 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. आपण इथे साईन लिहिलेलं नाही म्हणजे इथे पकडायचं असतं प्लस साईन, +1, +2, +3 या पद्धतीनं. राईट साईडला सगळे पॉझिटिव्ह इंटेजर असतात आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह इंटेजर्स -1, -3, -2, -3. आता बघा इकडे लेफ्ट साईडला पण डॉट डॉट दिलेले आहेत. याचा अर्थ काय? तर सगळ्यात छोटा इंटेजर आणि सगळ्यात मोठा इंटेजर आपण सांगू शकत नाही. दोन्ही साईडला डॉट डॉट दिलेले आहेत. याचा अर्थ आहे की सगळ्यात स्मॉलेस्ट इंटेजर आणि सगळ्यात मोठा इंटेजर आपण सांगू शकत नाही. आणि इंटेजरचा ग्रुप जो आहे तो कॅपिटल लेटर आय किंवा कॅपिटल लेटर झेडनी डिनोट केला जातो. इंटेजर्स म्हणजे काय लक्षात आलं. आता आपण जाऊयात रॅशनल नंबरकडे. बघा रॅशनल नंबर्स म्हणजे काय? पी हा कोणताही एक इंटेजर आहे आणि क्यू हा दुसरा इंटेजर असा आहे की जो नॉन झिरो आहे. म्हणजे क्यूची व्हॅल्यू 0 सोडून दुसरा कोणताही इंटेजर आहे. तेव्हा P/Q याला म्हणतात रॅशनल नंबर. लक्षात आलं. रॅशनल नंबर म्हणजे काय? म्हणजे 2/3, 2/-3 हा पण रॅशनल नंबर झाला. 11/6, -11/6 हे रॅशनल नंबरचे एक्झाम्पल झाले. आता रॅशनल नंबरचा आपण जेव्हा डेसिमल फॉर्म बघतो तेव्हा डेसिमल फॉर्ममध्ये आपल्याला 2 टाईप्स दिसतात. एक टाईप आहे टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय? जेव्हा आपण डिव्हिजन करतो, म्हणजे समजा 4/8 आहे. 4/8 बरोबर. तर 4ला 8नी डिव्हिजन पॉसिबल नाही आहे. आपण काय करतो 0 पॉईंट. मग आता इथे आपण घेणार 0 म्हणजे झालं 40. 8 5 40. मग आपण 8 5 40. इथं 0 - 0, 4 - 4 0. म्हणजे आपला रिमाइंडर जो आला तो काय आला? 0 आला. म्हणजे इथं डिव्हिजन संपली. यालाच म्हणतात टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. जेव्हा रिमाइंडर जो आहे तो 0 येतो. लक्षात आलं. आता दुसरा पॉईंट जो आहे तो आहे नॉन टर्मिनेटिंग
नॉन टर्मिनेटिंग. आता नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग, यालाच रिकरिंग, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असं म्हणतो. रिकरिंग आणि नॉन रिकरिंग हे शब्द पण तुमच्यासाठी नवीन आहेत, त्याचा अर्थ काय बघूया. आता नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणजे समजा रॅशनल नंबर दिलेला आहे 20/3. आपल्याला याचा डेसिमल फॉर्म फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, 20/3. 3 6 18, 20 - 18 2, परत 3 6 18, पण आपण इथे देणार आहोत डेसिमल पॉईंट. 3 6 परत 18, म्हणजे आपल्याला हे जे 2 हा रिमाइंडर आहे तो परत येणार आहे आणि 6 हा कोशंट आहे तो पण परत येणार आहे. म्हणून याचं आन्सर काय येणार आहे, 6.66 आणि डॉट डॉट याच्या पुढे देणार आहे. किंवा आपण त्याला असंही लिहू शकतो की 6.6 आणि 6च्या डोक्यावरती एक छोटासा डॉट. याचा अर्थ असतो की 6 हा डिजिट परत रिपीट होणार आहे, म्हणजे आणि याचा रिमाइंडरही 0 येणार नाही. म्हणजेच हे आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्मॅट. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग लक्षात आलं. टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग. आणि नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग म्हणजे काय. आता इथे जे आन्सर आलेलं आहे आपलं 6.66, तसं समजा एखादा दुसरा रॅशनल नंबर दिलेला आहे आणि त्याचं डेसिमल फॉर्म किंवा आपण डिव्हिजन केल्यानंतर जो कोशंट येतो तो समजा येतोय 2.314 परत 314. म्हणजे आपण इथं जितक्या वेळा डिव्हिजन करत जाऊ 314 हा ग्रुप रिपीट होतोय. म्हणून हा काय झाला बघा इथे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग, पण इथे ग्रुप रिपीट होतो. तेव्हा आपण लिहिताना याला कसं लिहितो, 2.314 आणि 314च्या डोक्यावरती आपण एक डॅश देतो. म्हणजे याचा अर्थ असतो की हा ग्रुप जो आहे तो परत रिपीट होतोय. आणि नॉन रिकरिंग म्हणजे काय, नॉन रिकरिंगचा अर्थ असतो इथं कोणताही ग्रुप किंवा एखादा डिजिट रिपीट होत नाही, तर प्रत्येक वेळी कोशंट हा वेगवेगळा येतो आणि रिमाइंडर पण 0 नसतो. म्हणजे समजा आपला कोशंट येत आहे 6.523146 या पद्धतीनं. म्हणजे इथे कोणताही ग्रुप किंवा कोणताही डिजिट परत रिपीट होत नाही. त्याचा अर्थ असतो नॉन रिकरिंग आणि रिमाइंडरसुद्धा 0 येत नाही. मला वाटतं तुम्हाला आता लक्षात आलं असेल टर्मिनेटिंग म्हणजे काय, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणजे काय आणि नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग म्हणजे काय. आता तर आपण जाऊयात नेक्स्ट ग्रुपकडे. रॅशनल नंबर्स लक्षात आले. आता इरॅशनल नंबर्स केव्हा म्हणतो, जेव्हा आपलं कोशंट किंवा डेसिमल फॉर्म आहे तो आहे नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. तेव्हा त्याला म्हणतात इरॅशनल नंबर्स. आणि रिअल नंबर्समध्ये बघा, आता रिअल नंबर्स म्हणजे काय, तर रिअल नंबर्स म्हणजे रॅशनल आणि इरॅशनल ग्रुप्सचा दोन्हींचा मिळून रिअल नंबर्सचा ग्रुप बनतो. टुगेदर फॉर्म द कलेक्शन ऑफ रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स टुगेदर फॉर्म रिअल नंबर्स. म्हणजे एव्हरी रॅशनल नंबर इज अ रिअल नंबर, एव्हरी इरॅशनल नंबर इज ऑल्सो रिअल नंबर. हे दोन्ही नंबर्स मिळून रिअल नंबरचा ग्रुप बनतो. आता इथंपर्यंत लक्षात आलं. तर चला मग जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे, व्हॉट वुड बी द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट्स ॲट द टेन्स अँड युनिट प्लेस ऑफ अ नंबर फॉर्म्ड बाय द ॲडिशन ऑफ द ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. बघा स्कॉलरशिप एक्झाममध्ये नेहमी लक्षात ठेवा किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये
क्वेश्चन केअरफुली रीड करणं, म्हणजे क्वेश्चन काळजीपूर्वक वाचणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि तेव्हाच तुम्ही पेन्सिलने काही इम्पॉर्टंट वर्ड्ससुद्धा हायलाईट करू शकता, म्हणजे लक्षात येते की कोणते वर्ड्स इम्पॉर्टंट आहेत. बघा परत एकदा क्वेश्चन काय विचारला आहे, व्हॉट वूड बी द डिफरन्स, डिफरन्स म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे, बिटवीन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट्स ॲट द टेन्स अँड युनिट्स प्लेसेस ऑफ अ नंबर. असं कोणता नंबर, फॉर्म्ड बाय द ॲडिशन ऑफ, ज्याची आपण ॲडिशन करणार आहोत. कोणत्या नंबरची ॲडिशन करणार आहोत, ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर. आता ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर कोणता असणार आहे, 9996 टाइम्स 9,99,999 अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर, स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर 100. या दोन्हींची ॲडिशन आपण करणार आहोत. 9 + 0 9, 9 + 0 9, 9 + 1 10, 1 कॅरी ओव्हर, 9 + 1 10, 1 कॅरी ओव्हर, 9 + 1 10, 1 कॅरी ओव्हर, 9 + 1 10. म्हणजे हा आपला नंबर फॉर्म्ड झाला. या नंबरच्या टेन्स आणि युनिट प्लेसमधला डिफरन्स आपण फाइंड आउट करणार आहोत, त्याच्या प्लेस व्हॅल्यूचा. बघा आता टेन्स प्लेसला आणि वन्स प्लेसला कोणते डिजिट आहेत, दोन्ही ठिकाणी 9 आहे, म्हणजे 90 - 9. 90 कुठून आलं, प्लेस व्हॅल्यू ऑफ टेन्स प्लेस डिजिट, याची प्लेस व्हॅल्यू आली 90 आणि या 9ची प्लेस व्हॅल्यू आली 9. आणि या दोन्हींचा डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. डिफरन्स काय येतो, 81. म्हणजे आपलं आन्सर कोणता असणार आहे, ऑप्शन नंबर 1, 81 हे आपलं आन्सर आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट विल बी द सम ऑफ ॲडिंग ऑल पॉसिबल 3 डिजिट नंबर, all possible 3 digit numbers formed by 4, 6, 9 using each of the digits only once. आता बघा इथे 4, 6, 9 हे 3 डिजिट दिलेले आहेत. याच्यापासून पॉसिबल 3 डिजिट नंबर आपल्याला फॉर्म करायचे आहेत. आता 4, 6, 9 पासून किती नंबर फॉर्म होतात. आता मी यामध्ये तुम्हाला एक ट्रिकही सांगून देईन, पण आपल्याला जर चेक करायचं असेल तर बघा कोणते नंबर फॉर्म होतात. 4, 6, 9, 4, 9, 6. मी काय केलं, एक रॅन्डम 4 डिजिट आधी घेतला आणि 6, 9 दुसरे दोन आपण इंटरचेंज केले. नंतर 6, 9, 4, 6, 4, 9, 9, 6, 4 अँड 9, 4, 6. म्हणजे इथे 3 डिजिटपासून 3 डिजिट नंबर फॉर्म होतात, बरोबर. आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, what will be the sum of adding all possible 3 digit numbers. या सगळ्यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. पण इथे 3 डिजिट आहेत, ठीक आहे, आपल्याला पटकन होऊन जाईल. पण जेव्हा 3 डिजिटपेक्षा 4 डिजिट किंवा 5 डिजिट येतील तेव्हा आपल्याला एक्झाममध्ये इतका वेळ मिळत नाही की आपण असे नंबर फॉर्म करू आणि मग ते सिक्वेन्सली लिहू, मग ॲडिशन करू, इतका वेळ मिळत नाही. तर या क्वेश्चनसाठी ट्रिक काय करायची आहे बघा. आता इथं केअरफुली बघा, हे जे नंबर आपण फॉर्म केलेले आहेत त्याच्यामध्ये 4 हा डिजिट किती वेळा आला बघा, वन्स प्लेसला 1 टाईम आणि 2 टाईम. 6 किती टाईम आला, 6 आलेला आहे 2 टाईम्स, 1 आणि 2. आणि 9 किती वेळा आलेला आहे, 9 आलेला आहे 1 आणि 2. म्हणजे प्रत्येक डिजिट वन्स प्लेसला 2 टाईम्स येतो. तर याच्यासाठी आपण ट्रिक काय यूज करणार, 2. आता हे 2 कुठून आलं, हे 2 जे घेतलं आपण ते ह्या 2चा अर्थ आहे की प्रत्येक डिजिट वन्स प्लेसला 2 टाईम्स आलेला आहे, म्हणून 2. ब्रॅकेटमध्ये ह्या तिन्ही डिजिटची ॲडिशन 4 + 6 + 9. आता 4 + 6 + 9, 4 + 6 10 + 9 19 अँड 2 ब्रॅकेटच्या बाहेर आहे, याचा अर्थ असतो मल्टिप्लिकेशन. 2 × 19, 2 19 38. आता 38 हे जे आन्सर आपल्याला मिळालं त्याला काय करायचं आहे बघा, 3 डिजिट नंबर आहेत हे लक्षात आलं. याला आपण ॲड करणार आहोत, पण कोणत्या वेनी बघा.
38, 380 आणि 3800, कारण 3 डिजिट आहेत म्हणून. 8 + 3 11, 1 कॅरी ओव्हर. 8 + 4 12, 1 कॅरी ओव्हर. 3 + 1 4. 4218. 4218 कोणतं ऑप्शन आहे बघा? ऑप्शन नंबर 2 हे आपलं आन्सर आहे. म्हणजे जेव्हा असा क्वेश्चन असेल तेव्हा सगळे डिजिट फॉर्म करत बसायची गरज नाही. जेव्हा 3 डिजिट आहेत तेव्हा डायरेक्टली आपण काय करणार? 2 × तिन्ही डिजिटची ॲडिशन. 2 कुठून आलं? प्रत्येक डिजिट हा वन्स प्लेसला 2 टाइम्स येतो म्हणून 2. आणि याची मल्टिप्लिकेशन करणार. 2 19 38 आणि हा जो आन्सर आपल्याला मिळालेला आहे याला आपण ॲड करणार 38 + 38 × 10 आणि 38 × 1000 आणि ह्याचं आपण ॲडिशन करणार आणि जे आपल्याला सम मिळते ते आपलं फायनल आन्सर असणार आहे. लक्षात आला क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर हॅविंग डिजिट्स अदर दॅन 4 and 7? क्वेश्चन बघा, लक्ष देऊन रीड करा. विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर हॅविंग डिजिट्स अदर दॅन 4 and 7? 4 आणि 7 हे डिजिट सोडून म्हणजे राहिलेले डिजिट कोणते आले? 1 2 3 5 6 आणि 0. 8 9 तर कारण आपला 6 डिजिट नंबर पाहिजे फक्त म्हणून आपण स्टार्टिंगचे 6च डिजिट घेतले. तर आता बघा याच्यापासून कोणता स्मॉलेस्ट नंबर फॉर्म होतो? 1 0 2 3 5 आणि 6. 1 0 2 3 5 6. आता बघा कोणतं ऑप्शन आहे? 1 0 3 2 3 5 6. 1 0 2 3 5 6. ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. बघा क्वेश्चन काय? व्हॉट विल बी द सम ऑफ ॲडिंग ऑल द पॉसिबल 4 डिजिट नंबर्स फॉर्म्ड बाय 7913 यूजिंग ईच ऑफ द डिजिट्स ओनली वन्स? हा क्वेश्चन बघा आपण आधी एक क्वेश्चन सॉल्व केलेला त्याचप्रमाणे आलेला आहे, पण त्या क्वेश्चनमध्ये 3 डिजिट दिलेले होते, इथं 4 डिजिट दिलेले आहेत. तर आता 4 डिजिटपासून जेव्हा आपण 4 डिजिट नंबर फॉर्म करतो तेव्हा प्रत्येक डिजिट हा 6 टाइम्स येतो म्हणून आपण काय करणार? 6 × 7 + 9 + 1 + 3 इज इक्वल टू काय येणार? 6 × 20. 6 × 20 येणार 120. आता याला आपण काय करणार? ॲड करणार. आता 4 डिजिट आहेत म्हणजे 4 टाइम्स आपल्याला ॲड करायचं आहे. 120 + 1200 + 12000 + 12000 आणि याची ॲडिशन करणार. 0 2 + 0 2 + 1 3 2 + 1 3 2 + 1 3 and 1 म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे? 133,320. 1,33,320. ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन लक्षात आला? 4 डिजिट आहेत, प्रत्येक डिजिट हे 6 टाइम्स आपल्याला दिसतं म्हणून आपण 6ने मल्टिप्लाय करणार आणि मग डिजिटची ॲडिशन, त्याच्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन आणि जे आन्सर येतं आपल्याला प्रॉडक्ट येतो तो आपण 4 टाइम्स ॲड करून जे फायनल आन्सर मिळालं ते आपलं आन्सर. लक्षात आलं क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन द नंबर 94,534 हाऊ मेनी टाइम्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 4 ऑन द राईट टू दॅट ऑफ द लेफ्ट? म्हणजे हा जो क्वेश्चन दिलेला आहे याच्यामध्ये 4 किती वेळा आलेला आहे हे आधी आपल्याला चेक करावं लागेल. 4 बघा किती वेळा आलेला आहे? वन्स प्लेसला एक आहे आणि 1000 प्लेसला एक आहे. प्लेस व्हॅल्यू काय आहे? वन्स प्लेसच्या 4ची प्लेस व्हॅल्यू आहे 4 आणि 1000 प्लेसच्या 4ची प्लेस व्हॅल्यू आहे 4000. आता काय विचारलेलं आहे बघा, क्वेश्चन केअरफुली रीड करा. आपल्याला विचारलेलं आहे
हाऊ मेनी टाइम्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 4 ऑन द राईट. राईट म्हणजे कोणत्या राईटला आहे? 4 जो की वन्स प्लेसला आहे त्याची किंमत विचारलेली आहे. टू दॅट ऑफ द लेफ्ट, जो लेफ्टला आहे त्या कम्पेअरमध्ये. म्हणजे आन्सर काय येणार आहे? 4 डिवायडेड बाय 4000. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे आपल्याला रिड्यूस फॉर्म देऊन 1/1000, जे की आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. लक्षात आला क्वेश्चन काळजीपूर्वक वाचणे खूप गरजेचे आहे. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन. 3 + 2p. बघा हा एक क्वेश्चन दिलेला आहे. 3 + 2p and 5 + 3q are the digits in the thousands and tens places respectively. म्हणजे हा जो डिजिट आहे 3 + 2p हा 1000 प्लेसचा डिजिट आहे आणि 5 + 3q हा टेन्स प्लेसचा डिजिट आहे. क्वेश्चन रीड करताना हे रिस्पेक्टिवली वगैरे शब्दांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ऑफ द नंबर 84,527 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ p and q रिस्पेक्टिवली. म्हणजे बघा 3 + 2p ही व्हॅल्यू कोणाची आहे? 3 + 2p ही व्हॅल्यू कोणाची आहे? 1000 प्लेसला जो डिजिट आहे त्याची आहे, म्हणजेच 4ची. म्हणजे 3 + 2p म्हणजे कोण आहे? 4 आहे. आणि 5 + 3q कोण आहे? टेन्स प्लेस डिजिट म्हणजे 2. हे लक्षात आलं? तर आता इझी आहे, याला फक्त सॉल्व करायचं आहे. हा 3 जो इकडे आहे ॲडिशनमध्ये तो इकडे गेल्यानंतर होणार सबट्रॅक्शनमध्ये. राईट साईड ऑफ द इक्वल साईन. 2p is equal to 4 - 3 1 and p is equal to 1 divided by 2 म्हणजेच 0.5. त्याच पद्धतीने इकडे 5 + 3q 3q is equal to हे 5 जे प्लसमध्ये आहे ते अपोजिट साईडला गेलं इक्वल साईनच्या की होणार -5 -5 + 2 म्हणजेच -3. q is equal to -3/3 is equal to -1. म्हणजे आपला आन्सर काय आहे? पीची व्हॅल्यू मिळालेली आहे 0.5 आणि क्यूची व्हॅल्यू मिळालेली आहे -1. बघा फाइंड द व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू रिस्पेक्टिवली. पीची व्हॅल्यू आधी 0.5 कुठे आहे बघा? 0.5 ऑप्शन नंबर 4 0.5 पहिल्यांदा आलेला आहे आणि क्यूची व्हॅल्यू -1 इथे आहे. म्हणजे आपला आन्सर कोणता आहे? आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 0.5 पीची व्हॅल्यू आणि क्यूची व्हॅल्यू -1. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द डिफरन्स इन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट 8 इन द नंबर? किती सोपा क्वेश्चन आहे बघा. 93,80,568 मध्ये जे 8 डिजिट 2 वेळा आलेला आहे त्याच्या प्लेस व्हॅल्यूचा डिफरन्स विचारलेला आहे. वन्स प्लेसच्या 8ची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे? 8 आणि वन्स टेन्स 100,000 10,000 प्लेसचं 80,000. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? 80,000 - 8 काय येतं डिफरन्स बघा. 0 - 8 पॉसिबल नाही म्हणजे इथे असणार आहे 10, इकडे 9 9 9 आणि 7. विद्यार्थ्यांनो आधी जेव्हा तुम्ही डिफरन्स फाइंड आउट करता सबट्रॅक्शन करता तेव्हा केअरफुली आधी बॉरोईंग नंबर्स व्यवस्थित लिहून घ्यायचे आणि मग सबट्रॅक्शन करायची म्हणजे आन्सर रॉंग होत नाही. 10 - 8 2 9 9 9 आणि 7 म्हणजे 79,992 म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. चला तर मग बघूया. खूप सोपा क्वेश्चन होता ना. काही क्वेश्चन सोपे असतात, प्रॅक्टिस केली तर सगळेच क्वेश्चन सोपे असतात, पण काही क्वेश्चन खूपच सोपे असतात, पण प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन द नंबर 95,40,732 हाऊ मेनी टाइम्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 4 दॅन दॅट ऑफ द डिजिट 2. आता डिजिट 2ची प्लेस व्हॅल्यू काय आहे? 2. 4ची प्लेस व्हॅल्यू काय आहे? 40,000. हाऊ मेनी टाइम्स विचारलेला आहे. हाऊ मेनी टाइम्स बघा मग करा डिव्हिजन.
हाऊ मेनी टाइम्स म्हटलं की डिव्हिजन करायची. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1 2 3 4 झिरोज, 1 2 3 4 म्हणजे 20,000. ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. लक्षात आलं. हा क्वेश्चन पण खूपच सोपा होता. चला तर मग आज आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया अशाच काही क्वेश्चन्स. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसमोर आपल्यासमोर येत आहे मॅथ्स प्लस हे चॅनल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अजून परत एकदा सांगते, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही स्कॉलरशिप एक्झामचं प्रिपरेशन करताय तर स्टक विथ द चॅनल. थँक्यू सो मच.